नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी हलकी फुलकी आणि अगदी कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत. तर चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण चकलीचा प्रेमिस कालच्या भागात दाखवलेला आहे. कशा पद्धतीने करायचं बघितलं नसेल तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा. ते प्रीमिक्स आपण घेतलेलं आहे आज. आणि एक एक ग्लास प्रीमिक्स घेतलेला आहे चकलीचं. तर त्याच ग्लासाने आपल्याला एक ग्लास पाणी लागणार आहे. आणि त्यासाठी घेतलेलं आहे 1.5 ते 2 चमचे तीळ घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा आपल्याला तेल लागणार आहे. तर प्रथम आपण पाणी गरम करायला ठेवूया. इथे गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन मध्ये मी पाणी घालून घेते. त्याचबरोबर जाणार आपला लाल तिखट. लाल तिखट घालून घेते. चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. ओवाही त्यात घालून घेते. ओवाही आपण त्यात घालून घेतलेला आहे. आणि अगदी 1 चमचा भर आपल्याला तेल घालायचं आहे. बघत असाल 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. जास्त बघत असाल आपल्या पाण्याला उकळी आलेले. आता तीळ घालून घेऊया. 1-1.5 चमचा तीळ घालून घेतलेला आहे. आणि लगेचच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. आपण चाळून ठेवलेलं पीठ आहे. तर ते घालून घ्यायचं सर्व सर्व पीठ घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आणि मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. बघत असाल छान एकजीव झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आणि झाकण ठेवून 10 मिनिटं तसंच आपण वाफ छान कोंडून ठेवूया. 10 मिनिटं झालेले आहे. आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि मळून घेणार आहोत छान. आपण थंड करण्यासाठी परातीत काढून घेतलेले आहे. थंड झाल्याच्या नंतर पाण्याचा हात लावून अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे. पाण्याचा अगदी हलका हात लावून म्हणजे शिपका मारून छान असं घट्टसर गोळा मळून घेऊया. 1 ग्लास पिठाला 1 ग्लास पाणी पुरेसं होतं. छान घट्टसर असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्याला 1 घोट पाणी लागलेलं आहे मळताना. इथे चकलीच्या साच्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि छोटा एक उंडा घेऊन आपल्याला या पद्धतीने साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आपण दुसऱ्या साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आणि या साईडला आपण चकला पाडून घेणार आहोत या पद्धतीने. बघत खूप छान असे काटे आपल्या चकलीला दिसत आहे. आपल्याला जेवढी मोठी बनवायची असेल त्या पद्धतीने आपण चकली बनवून घेऊया. आणि छान तिचं तोंड या पद्धतीने बंद करायचं आहे. म्हणजे छान आपली चकली जी आहे ती सुटणार नाही. याच पद्धतीने मी पुढचीही चकली बनवून घेते. असेल मीडियम साईजच्या 4 चकल्या आपण पाडून घेतलेल्या. एकाच वेळेस भरपूर साऱ्या बनवून नाही ठेवायच्या. जसे आपल्या कढईत बसतील तेवढेच आपल्याला करायचे आहे. लगेच तळून घ्यायचे आहे. नाहीतर काय होईल, पूर्ण आपल्या चकल्या ज्या आहेत त्या सुकतील आणि व्यवस्थित आतल्या साईडने व्यवस्थित तळल्या जाणार नाही. इथे आपण तेलही गरम करायला ठेवलं होतं. आणि आपण चेक करूया. छान आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण चकल्या सोडून घेऊया. आणि आपल्याला जास्त कमीही नाही आणि जास्त फास्टही गॅसवर तळायच्या नाहीये. मीडियम गॅसवर आपल्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. 2-3 मिनिटं आपले चकली व्यवस्थित सेट झालेले. आता पलटी करून घेऊया या पद्धतीने. आणि छान दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहे. म्हणजे जेव्हा आपले बघत असाल आता बबल भरपूर असे बबल येत आहे. जेव्हा बबल कमी होतील म्हणजे आपली चकली व्यवस्थित तळली जाते. असाल तर आपल्या चकलीचे बबल कमी झालेले आहे म्हणजे आपली चकली व्यवस्थित तळलेली आहे. आजपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. आपण काढून घेऊया. पुढची बॅच तळताना आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे. आणि नंतर आपल्याला चकल्या सोडून घ्यायच्या आहे. सोडल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. आणि मस्त मिडियम गॅसवरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे. म्हणजे खरपूस अशा तळल्या जातात. याच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेणार आहे. अतिशय सुंदर आणि खुसखुशीत अशी आपली चकली तयार होते. हे प्रीमिक्स जर वापरून तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजिबात फसत नाही.
तेलात सोडल्यानंतर सुद्धा सुटत नाही. अतिशय सुंदर अशा आपल्या चकल्या होतात. एक कट करून दाखवते. अतिशय फुसकी अशी आपली चकली झालेली आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.